देहाला नाश आहे, देह येतोय जातोय. देहाला सांभाळणारा जो आहे तो येतही नाही आणि जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. बरं का? या देहाची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळ वाखाईल. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे, कारण जे दिसतंय ते नाचतंय अशा प्रकारे ओळख करून दिलेली आहे. या दृष्टीला जे दिसतंय ना ते नाचतंय, ते नाश पावतंय. आणि म्हणून हे शरीर हा देह या दृष्टीला दिसतोय, पण शरीराला चालवणारा जो देव आहे, जो अंतरात्मा आहे, जे ब्रह्मतत्व आहे, ते मात्र दिसत नाही ना. पंचभूत दिसतात, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पाचही भूत कार्य करताना दिसतात. मात्र या पाचही भूतांना सामर्थ्य देणार, त्या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी बळ देणार जे महद्भूत आहे ते ब्रह्मतत्व मात्र दिसत नाही. तुमची आमची इंद्रिय सगळे कार्य करताना दिसत आहेत, डोळे पाहताना दिसत आहेत, कान ऐकताना दिसत आहेत, तोंड बोलताना दिसतंय, हात काम करताना दिसतात, पाय चालताना दिसतात. प्रत्येक इंद्रिय कार्य करताना दिसतंय. मात्र चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलवी ते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण. अर्थात पाहायला लावणारा, पाहण्यासाठी सामर्थ्य देणारा, ऐकण्यासाठी सामर्थ्य देणारा तो नारायण मात्र दिसत नाही, तो देव मात्र दिसत नाही. आणि म्हणून ते अविनाश आहे, ते येतही नाही आणि जातही नाही. बरं का? त्यांचं येणं जाणं जे आपल्याला दृष्टीला भासतंय ना, हे कार्यकारण आहे. येणं जाणं जे तुमच्या आमच्या दृष्टीला दिसतंय, भासतंय, हे कार्यकारण आहे. भ्रम आहे म्हणायला हरकत नाही. कारण जो निर्माण होत नाही त्याचा नाशच नाही ना. निर्माता आहे तो, सगळ्याचा निर्माता तो आहे, सगळ्याचा निर्माता तो देव आहे. निर्माण झालेल्याला नाश आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू आहे, ज्याचा जन्मच नाही त्याला मृत्यू कसला आलाय? जो निर्माणच नाहीये, जो स्वयंभू आहे, ज्या स्वतः सगळ्या सृष्टीची निर्मिती ज्या ब्रह्माने केलेली आहे, खऱ्या अर्थानं ते ब्रह्म असतच असे सर्व काळ. आणि म्हणून या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देत असताना म्हणतात, हे उपजे आणि नासे, हे माया वसे दिसे, तत्वता वस्तू जी असे ते अविनाशाची. बरं का? ओवीवर अर्थपूजा वाजवणे आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या कळंबे गावातील, अर्थात शहापूर या ठिकाणी, या कळंबे गावातील, आणि हे किरपण परिवार, या किरपण परिवाराचे पिताश्री कैलासवासी एकनाथ गोविंद किरपण बाबांना गुरुवार दिनांक 19/6/2025 रोजी देवाज्ञा झाली. अर्थात 19 जून रोजी बाबांचं देहांत झालं, बाबांचं दुःखद निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. त्यांच्या पश्चात आमचे अक्षयदादा असतील, आरतीताई असतील, त्याचप्रमाणे दादांची भावंड असतील, भाऊ आहेत, बहिणी आहेत, काका आहेत, पुतणे आहेत, संपूर्ण हा किरपण परिवार. बरं का? आणि या किरपण परिवारामध्ये कार्य करत असताना दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले. आणि वयाच्या 58व्या वर्षी अल्पशा आजाराने दादांचं निधन झालं. या जगाचा निरोप घेतला दादांनी. खर तर जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत या देहाला किंमत आहे, जोपर्यंत ते ब्रह्म आहे तोपर्यंत मायेला किंमत आहे. माया कुठपर्यंत सत्य वाटते, माया कुठपर्यंत सत्य दिसते, जोपर्यंत ते ब्रह्म आहे तोपर्यंत. अन्यथा मायेची ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की ती नाशिवंत आहे, ती जाणार आहे, असत्य आहे, खोटी म्हणायला हरकत नाही. बरं का? कारण मायाधीन जो मनुष्य झाला ना, त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्याचं जगणं बघा कसं असतंय.
आणि म्हणून जे सत्य आहे ते असत्य वाटायला लागतंय, जे शाश्वत आहे त्याला नाश आहे अशा प्रकारे तो भ्रम निर्माण होत असतो. मायावशे दिसे अशा प्रकारे या ठिकाणी माऊली आपल्याला ओळख करून देतात. आम्ही मायाधीन झाल्यामुळे काय झालं, आम्हाला जे असत्य आहे तेच सत्य वाटायला लागलं आणि सत्यापासून तर आम्ही खूप दूर गेलो. सत्याची जाणीव आम्हाला राहिली नाही, सत्याची ओळख आम्हाला राहिली नाही. आणि म्हणून सत्याची जाणीव न राहिल्यामुळे, हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं. बरं का, हातचा जर चुकला ना तर तुम्ही आयुष्यभर जर एखादं गणित सोडवत बसले तरी उत्तर बरोबर येणार नाही. तसं आमच्या आयुष्याचं झालं. असं म्हणतात, हातचा सोडला आणि पलत्याच्या पाठी लागला. बरं का, आम्हाला सांभाळणारा जो देव आहे, आमच्या देहामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये राहून अंतरात्मा म्हणून जो आमची सेवा करतोय, त्या देवाला आम्ही विसरलो. फक्त बोलण्यापुरतं आमच्या मुखातून निघतंय, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. खरं त्याची आम्ही ओळख घेतो का? खरं त्याचं स्मरण आम्हाला राहतंय का? आत्मा पांडुरंग आहे. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे, त्यात राहिजे जीवेश्वरे. अनेक उदाहरण आहेत. देव देवला मध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला. कितीतरी आहे. आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीची आम्ही काळजी घेतोय, आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीला आम्ही वेळेवर नैवेद्य देतोय, आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीला आम्ही वेळेवर अगरबत्ती दाखवतोय, दिवा ओवाळतोय, आम्ही दिवा दाखवतोय. आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीला, बरं का, आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीच्या सेवेमध्ये आम्ही कधी काही कमी पडत नाही. पण खंत आहे, आम्हाला निर्माण केलेल्या देवांना मात्र आम्ही विसरतोय. आम्ही निर्माण केलेल्या मूर्ती मंदिरात आहेत, आम्ही निर्माण केलेले देव मंदिरात आहेत, पण आम्हाला निर्माण केलेले देव मात्र वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. ही सगळ्यात मोठी खंत आहे, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. देव आम्हाला नंतर कळाला रे. हात जोडायला आम्हाला आमच्या आईने शिकवले, आमच्या वडिलांनी शिकवलं. आमच्या घरापासून ते मंदिरापर्यंत आम्हाला चालता येत नव्हतं. हाताला धरून आमच्या आईने मंदिरापर्यंत नेलं, आमच्या वडिलांनी मंदिरापर्यंत नेलं. हा देव आहे, याला देव म्हणतात. बाप्पा आहे, हात जोड दादा, बाप्पा कर. आमच्या आईने शिकवलं, आमच्या वडिलांनी शिकवलं. आज दुर्दैव आहे, त्या चालत्या बोलत्या देवांना आम्ही विसरतोय. आज त्या चालते बोलते देव आम्हाला कुठे पाहायला मिळतात बघा. देव देवला मध्ये लपला ना. जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य केलं ते हेच कार्य केलं, मंदिर घडवण्याचं काम केलं. चालती बोलती मंदिर, चालत्या बोलत्या मंदिरांची सेवा जगद्गुरु तुकोबांनी केली. आणि चालत्या बोलत्या मंदिरातला देव जेव्हा तृप्त झाला ना, तेव्हा पंढरीच्या पांडुरंगाने कृपा केली जगद्गुरु तुकोबांवर. ज्या दिवशी आमच्या घरातले चालते बोलते देव आमच्या जगण्याने वागण्याने संतुष्ट होतात ना, त्या दिवशी आमच्या गावातल्या मंदिरातल्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पण त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या घरातले चालते बोलते देव संतुष्ट केले पाहिजे. जाणं तर प्रत्येकाला आहे दादा, मृत्यू प्रत्येकाला आहे ना. मृत्यू कोणाला चुकलेला आहे? राजा अष्टा मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडे ना त्याला मृत्यू काही. मृत्यू कोणाला चुकणार आहे? अजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले, घडीने घडी त्या जाची. सगळ्यांना जावं लागलेलं आहे. साधू संत देव देवांचा राजा आपण कोण आहोत?
तुझं नव्हे हे शरीर तो इतरांचा काय विचार काय. आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. आम्ही भ्रमामध्ये जगतोय, आम्ही अज्ञानामध्ये जगतोय, आम्ही अंधश्रद्धेमध्ये जगतोय. कधीतरी जगत वागत असताना श्रद्धेचं रूपांतर जर जास्त प्रमाणात जर ओव्हरडोस झाला ना तर त्याचा परिणाम अंधश्रद्धेमध्ये होतो बरं का. असे कितीतरी उदाहरणं दाखवेन तुम्हाला मी, कितीतरी उदाहरणं दाखवेन. ओव्हरडोस जर झाला ना अंधश्रद्धेत रूपांतर होतो. ही जाणीव आम्हाला संतांनी करून दिलेली आहे. हे मार्गदर्शन आम्हाला संतांनी दिलेलं आहे. तुम्ही देवापुढे उभे राहून काय मागताय यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसे वागताय ना याला महत्व आहे. तुमच्या मागण्यावर तुमचं जीवन अवलंबून नाही, आपल्या वागण्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. आणि आमचं वागणं चांगलं व्हावं, आमचं वागणं कसं असावं हे आम्हाला कळावं म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहेत, म्हणून गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. आमचं वागणं कसं असावं त्यासाठी, आमचं जगणं कसं असावं ते मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून गाथा आहे, गीता आहे. टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही. आमच्या मनोरंजनासाठी या कलियुगामध्ये अनेक साधनं आहेत, आमच्या टाइमपास साठी या कलियुगामध्ये अनेक साधनं आहेत. प्रवचन कीर्तन हे टाइमपास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही आहे. प्रवचन कीर्तन संतांचं वाङ्मय हे परिवर्तनासाठी आहे. साधं उदाहरण आहे. आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या पंचक्रोशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सप्ते आयोजित करत असतो, हरिनाम सोहळे आयोजित करत असतो, धर्म कार्याचे अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो, देव कार्याचे अनेक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत असतो. आपल्याकडे जास्त पैसा झाला म्हणून का, कुठेतरी खर्च करायचा म्हणून का, आपल्याला काय आता वेळ निघत नाही कशी तरी वेळ घालवायची म्हणून चला 7 दिवस तिकडं, असं काय आहे का. आम्ही जे धर्म कार्याचं आयोजन करतो ना, आम्ही जे देव कार्याचं आयोजन करतो ना, केवळ परिवर्तन घडावं म्हणून, आमच्यामध्ये बदल घडावा म्हणून, आमच्या मनामध्ये, आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये बदल घडावा यासाठी आम्ही हे कार्य करत असतो. यासाठी आम्ही ह्या कार्यक्रमांचं नियोजन आयोजन करत असतो. आमचं जगणं वागणं त्याच्यावर अवलंबून आहे ना. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे, दुःख मात्र कोणाला नको आहे. आम्ही जेव्हा जेव्हा देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतोय ना तेव्हा तेव्हा देवाकडे फक्त एकच मागतोय, सुख दे. ज्या मुलाला काही कळत पण नाही ना बाबा, अशा मुलाला जरी त्याची आई मंदिरात घेऊन गेली ना तरी त्या मुलाला सांगते, बाळा हात जोड, बापाला सांग बापा सुख दे. ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण आमचं जीवनच असं आहे, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. आम्ही 100 धागे दुःखाचे पार करतोय, सहन करतोय. त्या एक सुखाच्या धाग्याची अपेक्षा करत करत आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करतोय. त्या सुखाच्या एक धाग्याची अपेक्षा करत करत आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करत असतो. ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही, ज्याची अपेक्षा नाही ते मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याला कारण आहे, हे सूत्र आमच्या जवळ आहे, हे सूत्र आमच्या जवळ आहे. पेरले ते उगवते, बरं का. आम्ही जे दुसऱ्याला देतोय ना त्यापेक्षा डबल देव आम्हाला देत असतो. 1 पायली 2 पायली, आता तर ते संकरित बियाणं निघलंय नाही का बाबा. पहिले 10-10 12-12 पायल्या भात पेरावं लागायचं, आता 1 किलो मध्ये 1 एकर. काय ते 1 किलो ज्या वेळेला आम्ही पेरतोय ना त्यावेळेला आम्ही कित्येक क्विंटलची अपेक्षा करतोय. काय 1 किलो ज्या वेळेला आम्ही पेरतोय त्यावेळेला कित्येक क्विंटल धान्याची आम्ही अपेक्षा करतोय.
कर्माचंही तसंच आहे. तुम्ही पाप कर्म जर करत असाल तर कित्येक क्विंटलने तुम्हाला मिळणार आहेत, आणि पुण्य कर्म जर करत असाल तर कित्येक क्विंटलने तुम्हाला मिळणार आहे. कारण पेरले ते उगवते. आमचं जीवनाचं सूत्र दुसऱ्यांवर अवलंबून नाही. आमचं दुर्दैव आहे की आम्ही कोणाला तरी दोषी ठरवतोय. काहीतरी झालं, शेजाऱ्यांना दोष देतोय, नातेवाईकांना दोष देतोय, मित्रांना दोष देतोय. आमचा मुलगा तसा नव्हताच, मित्रांमुळे वाया गेला. आता मित्र याच्यामुळे गेले हे कोण सांगेल? काय माझा मुलगा माझ्या शब्दाच्या पलीकडे कधी गेला नाही, पण जिथून लग्न झालं ना, ऐकून बिघडला माझा मुलगा. काय आमच्या सुखाला किंवा दुःखाला, आमच्या कर्माला, आमच्या विचाराला, आमच्या गतीला, आमच्या राहण्याला, जगण्याला, वागण्याला कोणीही कोणावरही काही अवलंबून नाही. कोणीही दोषी नाही आहे. घरात दोष देतोय, मग तुमच्यामुळे मला असं भोगायचं आहे, तुमच्यामुळे मला असं होतंय. नाहीच कोणी कचाट्यात भेटला तर देवाला दोष देतोय, देवाला आमचं भोगवत नाही. अरे कोणी नाही दादा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, चांगलं किंवा वाईट. काय आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावे की. आमचं हित आम्ही साधायचं आहे. आमचं हित आम्हाला कळलं पाहिजे. आमचं हित कशात आहे त्याचं मार्गदर्शन आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून हे प्रवचन आहे. म्हणून संतांच्या वाङ्मयाची गरज आहे आम्हाला, बरं का? म्हणून संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. हित कळलं पाहिजे आम्हाला. आम्ही जशी कर्म करतो ना, शेजाऱ्यांच्या अंगण्यामध्ये जर आम्ही फुलझाड लावलं ना तर त्याचा सुगंध आम्हाला पण कधीतरी मिळणार आहे. पण शेजाऱ्यांच्या अंगण्यात जर आम्ही काट्याचं झाड लावलं ना तर येता जाता ते काटे आम्हालाही टोचणार आहेत. हे तेवढंच सत्य आहे. हे तेवढंच सत्य आहे. सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने भीष्माचार्य त्या ठिकाणी त्या वेदना सहन करतायत. किती? 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये त्या वेदना सहन करतायत भीष्माचार्य. स्वतःला विचारतायत, असं काय पाप केलं मी, असं काय माझ्याकडून घडलं की आज मला हे दुःख सहन करावं लागलेलं आहे. गेली 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये मी आज या ठिकाणी पडलेलो आहे. मनाला विचारतायत, अंतःकरणामध्ये स्वतः विचार करतायत, असं काय झालं. विचार करता करता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी प्रकट झाले आले. भगवंताला बघितल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आले भीष्माचार्यांच्या. मनामध्ये विचार करतायत, देवा सर्वांगामध्ये बाण टोचलेल्या अवस्थेमध्ये गेली 6 महिने मी या ठिकाणी ह्या वेदना सहन करतोय, म्हणून मी रडत नाही. तुम्हाला बघितल्या बरोबर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा देवा प्रामाणिकपणे वाटतंय, मनापासून वाटतंय, पण ते हातही जोडू शकत नाही का? सर्वांगामध्ये बाण टोचलेले आहेत माझ्या देवा, हात दोन्ही जवळ येऊ शकत नाहीत माझे. या डोळ्यामध्ये ज्या वेळेला भगवंता तुम्हाला बघितलं त्या वेळेला तुमच्या जवळ येऊन तुमच्या चरणावर नतमस्तक व्हावं, तुमचं दर्शन घ्यावं प्रामाणिकपणे मला असं वाटतं. आणि त्यासाठी मी प्रयत्न सुद्धा केले देवा, पण जागेवरून उठू शकत नाही का? सर्वांगामध्ये बाण आहेत माझ्या, म्हणून मी जागेवरून सुद्धा हलू शकत नाही. मनामध्ये विचार करतायत, काय चुकलं माझं, काय अशी पाप कर्म घडली. देवाला विचारतायत, देवा अशी काय पाप कर्म घडली रे माझ्याकडून, काय झालं असं, काही या 6 महिने गेल्या मी वेदना सहन करतोय, एवढं दुःख का माझ्या वाट्याला. आणि तेवढ्यात कळलं, कधीही काहीही दुसरं घडलं नाही आयुष्यामध्ये, फक्त एकदा रस्त्यामध्ये जात असताना, ऐकताय ना, रस्त्यामध्ये एकदा जात असताना सरडा आडवा आला. तो आडवा आलेला सरडा
बाणाने बाजूला केला, बाणाने जो भिडकावला ना सरडा, जो बाजूला केला ना, फेकला ना जो सरडा, तो सरडा काट्याच्या कुंपणावर जाऊन पडला. ऐका, त्या काट्याच्या कुंपणावर पडलेल्या सरड्याने फक्त 6 पल वेदना सहन केल्या होत्या. किती? 6 पल. त्या 6 पलाचा परिणाम 6 महिने. आपला विषय काय होता? किलोभर पेरला ना का क्विंटलवर भेटताय? पोल कळतंय का? सेकंद, मिनिट, तासवाले आपण आपल्याला काही पोल कळेल. 6 पलिका विपल, 60 विपल 6 पलिका तेव्हा 1 पोल. 60 पल तेव्हा 1 घटका. अशा 2.5 घटका तेव्हा 1 तास, अर्थात 60 घटकांचा 1 दिवस. बरं का? असे 7 दिवस तेव्हा आपण 1 सप्ताह म्हणतो, नाही? असे 4 सप्ताह त्यावेळेला 1 महिना म्हणतो आपण. अर्थात त्या महिन्याचे 2 पक्ष पडतात 15-15 दिवसाचे, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. असे 2 पक्ष तेव्हा 1 महिना, असे 2 महिने तेव्हा 1 ऋतू, असे 3 ऋतू तेव्हा 1 आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन. असे 2 आयन तेव्हा 1 वर्ष, 12 वर्षे तेव्हा 1 तप, 25 वर्षे रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव. 100 पार केलेला कोणी आहे का इथे? नाही? पुढे जायची गरजच नाही ना आपल्याला? जाऊ शकतो, असा काही विषय नाही आहे. बोलो म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षणक्षणा हाची करावा विचार. क्षणक्षणा काय? प्रत्येक क्षणा म्हणजे आमच्या डोळ्याच्या पापणी हालते की नाही, उघडझाप होते की नाही, एवढ्या वेळात सुद्धा आम्ही काय करतोय ना याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. याचाही विचार त्या ठिकाणी केला जातो. डोळ्याची पापणी हापझाप होईपर्यंत आमच्याकडून काय घडत आहे एवढ्या वेळाचा सुद्धा विचार केला जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षणक्षणा हाची करावा विचार. काय करावा विचार? आम्ही क्षणक्षणा आमच्या संसाराचा विचार करतोय, आमच्या प्रपंचाचा विचार करतोय, आमच्या उद्योगधंद्याचा, व्यापार व्यवसायाचा विचार करतोय. करावा ना, पण तो विचार करता करता जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये काय विचार पाहिजे? तरावया पार भव सिंधू. कारण का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आमचं आयुष्य काळ खातोय. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आम्ही आमचं आयुष्य, आमचं वय कसं मोजतो माहितीये का? वाढदिवसाच्या रूपाने आम्ही आमचं आयुष्य मोजत असतो. पण आम्ही त्या ठिकाणी तो उत्सव साजरा करत असता हे मात्र लक्षात ठेवत नाही की हा वाढदिवस आहे की आयुष्याचा घड दिवस आहे. जेवढावा वाढदिवस आम्ही साजरा करतोय तेवढे वर्ष आमचे वाढले जातात, ते घटले जातात. बरं, तेवढे घटले जातात. त्यांची गणना आम्ही करतोय, त्यांचा गणित आम्ही करतोय. राहिलेले किती त्यांचा कधीतरी विचार केलाय आपण? राहिलेले किती त्यांचा कधीतरी विचार केलाय आपण? कधीच नाही. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता सोपं उदाहरण आहे, साधं उदाहरण आहे. मी काही पुराणातलं, शास्त्रातलं काही जास्त विशेष असं काही सांगत नाही. आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण आहे. आता जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? नको नको मना गुंतू माया झाली, काळ आला जवळी ग्रासावया. पूर्वी ग्रासण्यासाठी काळ माणसाच्या जवळ येत होता. आता जर सद्य परिस्थिती जर पाहायला गेली तर आपल्या जवळ काळ येतो की काळा जवळ आपण जातो? काय? आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आम्ही जर प्रामाणिकपणे विचार केला तर आमच्या जवळ काळ येतो का काळाजवळ आम्ही जातो? आम्ही कल्याण स्टेशनला ट्रेन मध्ये बसलेलो आहोत. आम्हाला इकडे आसनगावला यायचं आहे. कल्याण सोडलेला आहे त्या लोकलने. शहाड गेला. कुठे यायचंय आम्हाला? आसनगावला. आंबिवली गेली, टिटवाळा गेला, खडवले गेले, वासिंद गेल्यानंतर लगेच बोलतो आसनगाव जवळ आला. बरं का? काय बोलतो माणूस?
आसनगाव जवळ आला बरं का. आता मला सांगा, आसनगाव जवळ आलेला असतो का हा आसनगावच्या जवळ आलेला असतो बरं? तसं काळ आमच्या जवळ आलेला आहे का आम्ही काळाच्या जवळ जातो बरं? ज्याने तिकीट काढलाय ना तो बिनधास्त जाऊन ट्रेन मध्ये बसतो, जागा भेटली की लगेच झोपून घोरायला सुरुवात करतो. त्याला काय गरज आहे टीसी आला काय नाही, अजून कोणी आला काय, तिकीट आहे. ज्याच्या जवळ तिकीट नाही ना त्याला मात्र जो ट्रेन मध्ये चढतो ना तो टीसीच दिसतो. असा मस्त की जरा व्यवस्थित कपडे शर्टिंग बिटिंग केलेला असेल, जरा मस्त सूटबूट मध्ये असेल तर त्याला वाटते टीसी की काय. तो जोपर्यंत कुठं बसत नाही तोपर्यंत याच्या अंगाला थरका फुटलेला असतो. एकदा तो कुठेतरी जाऊन स्थिर झाला बसला ना का मग होत नाही, तो पण माझ्यासारखा प्रवासीच आहे. ज्याची लाईट मीटरवर आहे ना त्याला टेन्शन नाही, लाईट मॅन आला काय ना, वायर मॅन आला काय ना, अजून कोण आला काय गरज आहे. मीटरवर लाईट आहे. ज्याची आकड्याची आहे ना त्याला मात्र गावात पाहुणे आले तरी सुद्धा वायरमॅनच दिसतात बरं का. ज्याने तिकीट काढला नाही ना त्यांच्यासाठी टीसी यम आहे. ज्याची लाईट आकड्याची आहे ना त्यांच्यासाठी वायरमॅन लाईनमॅन काय. तसं आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना काळा जवळ जातो हे आम्हाला कळत नाही. मला सांगा, तलप आल्यानंतर दुकानातली तंबाखूची पुडी तुमच्या घरी येऊन पडते का तुम्हाला दुकानापर्यंत जावं लागतंय काय? आम्ही काळाजवळ जातो की काळ आमच्या जवळ येतो? संध्याकाळच्या वेळेला तलप आल्याबरोबर बाटल्या येऊन तुमच्या घरात बसतात, घरात पडतात का तुम्हाला बाटलीपर्यंत जावं लागतंय? काळ आमच्या जवळ येत नाही, आम्ही काळाजवळ जातो. आम्ही काळाजवळ जातो. ज्याच्या किटलीत दूध आहे ना दादा तो डायरेक्ट गावातून आवाज देत जातो, दूध घ्या, दूध. दूध आहे ना किटलीत काय. ज्याच्या किटलीत दारू असेल तो आवाज देत जाईल. त्याच्या पुढे जाऊन सांगू, जो कुठेतरी पर्यटन स्थळी फिरायला गेलेला ना त्याच्या जोडीला ज्याची धर्मपत्नी आहे ना तो बिंदास फिरत असतो, फोटो काढत असतो, सेल्फी काय आणि काय काय. आता पुढे जाऊ, भीती कोणाला आहे? आणि ह्या क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट. नीतीभ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. आम्ही काळाजवळ जातो ना, डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पण आम्हाला सुटत नाही. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही आम्हाला त्या व्यसनापासून बाजूला होता येत नाही. एवढा आम्ही काळाधीन झालेला असतो, एवढा आम्ही व्यसनाधीन झालेला असतो, एवढा व्यसनाधीन झालेला असतो. जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, संतांनी आपल्याला ओळख करून दिलेली, दादा ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋणानुबंधाने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आई वडिलांचं ऋण फेडणं, त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. मुलांना त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार करणं आपलं कर्तव्य आहे. ज्या बाईने आपल्यासाठी सगळं काही सोडलेलं आहे आणि आपल्या आधारावर मागच्या ओलांडून लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरात प्रवेश केलेला आहे, त्या बाईच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख मांडणं, तिच्या गरजा हौस मौज पुरवणं आपलं कर्तव्य आहे. ज्या कुटुंबात आपण जन्माला आलेलो त्या कुटुंबाचं काही देणं आहे, ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेलो त्या समाजाचं काही आपलं देणं आहे. ज्या देवाचं देशाचं आणि धर्मामध्ये आपण जन्माला आलोय त्या देवाचं देशाचं आणि धर्माचं ऋण आपल्यावर आहे, ते फेडण्यासाठी आपल्याला नरदेव भगवंताने दिलेला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की 83,99,999 योनींपेक्षा सर्वश्रेष्ठ देह हा नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा नरदेह देऊन सुद्धा आम्ही एवढे श्रीमंत आहोत की सगळ्या प्रकारची इंद्रिय आमची व्यवस्थित कार्य करत आहेत. आम्ही गरीब कोणाला समजतोय? अरे गरीब कोण आणि श्रीमंत कोण यांची व्याख्या आपल्याला समजलीच नाही. जर समजली असते ना आपण स्वतःला श्रीमंत समजलो असतो. आम्ही डोळ्यातून व्यवस्थित पाहू शकतो, कानातून व्यवस्थित ऐकू शकतो, आमचे हात पाय काम करतायत, तोंडातून व्यवस्थित बोलू शकतो. ज्याला दृष्टी नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. ज्याला ऐकायला येत नाही त्याला कानाची श्रवणाची किंमत विचारा काय आहे ती. अपंग माणसाला पायाची किंमत विचारा दादा.
आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे, नरदेह देऊन सुद्धा व्यवस्थितरित्या सगळे इंद्रिय दिलेले आहेत. आणि त्यापेक्षाही मदभाग्य आमचं आहे की भगवंताने आम्हाला बाजारात विकत न मिळणारं आयुष्य दिलेलं आहे. आयुष्य विकत मिळत नाही, इंद्रिय मिळतील पैसा असेल तर, पण ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच सांगू शकत नाही सांगू शकत. त्या आयुष्याची किंमत आम्हाला कळली पाहिजे. म्हणून क्षणक्षण म्हटलेलं आहे, रिकामा अर्ध घडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वया येर झार हरी वेळा. काय म्हणतात माऊली, रिकामा अर्ध घडी राहू नको. जरा सुद्धा मी रिकाम राहतं कामा नये. रिकाम म्हणजे अखंड आमच्या मुखातून नामस्मरण पाहिजे, अखंड भगवंताचं नामचिंतन पाहिजे. या गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील 6वा श्लोक, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. खरंय की खोटं आहे? आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतोय, मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय. मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होतोय. ज्याच्यावर आम्ही प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण आमच्या अंतःकरणामध्ये होत असेल, सतत सतत आठवण ज्याची आम्हाला असते, तेच जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर आम्ही त्याला जर प्राप्त होत असू, तर माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची गोवा. म्हणून रिकामा अर्ध घडी राहू नको. काय म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. आम्हाला शेवट आहे, प्रत्येकाला फुल स्टॉप आहे ना, फुल स्टॉप आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना दादा, की आपलं नाव पण शिल्लक राहत नाही. बॉडी आली का असं विचारलं जाते, माणसाचं नाव नाही घेतात. बाबा अमुक माणूस आला का बोलतात, मैताव येणाऱ्यांबद्दल बोलतात, अमुक माणूस आला का. पण जो गेलाय त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर, बॉडी आली का, बॉडी कुठपर्यंत आली बरं. अंतरात्मा निघून गेल्यानंतर आमचं नाव पण शिल्लक राहत नाही. जास्तच वेळ झाला, कोणाची तरी वाट बघत बसलेत, आता जास्तच वेळ झाल्यानंतर मग शेवटी तीच जमलेली माणसं बोलतात, नाही का बाबा, कशाला मातीचा हाल करतात. कशाच मातीच. देह जाणार आहे दादा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जाऊच लागणार आहे. आम्ही आमचं काय आयुष्य मोजतोय, आमचं आयुष्य खरा मापारी मोजतोय. त्याचं जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू का रे व्यवहारी संसाराच्या, तू का रे व्यवहारी संसाराच्या. काय कुठलंही गाव असू द्या, खेडापाडा असू द्या, वाडी असू द्या, एखाद्या वाडीमध्ये तुम्हाला शाळा पाहायला मिळणार नाही, मंदिर पाहायला मिळणार नाही. एखाद्या खेड्यापाड्यात तुम्हाला शाळा पाहायला मिळणार नाही, मंदिर पाहायला मिळणार नाही. पण एकही वाडी, एकही खेडापाडा, एकही शहर किंवा एकही गाव तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही की त्या ठिकाणी स्मशानभूमी नाही म्हणून. नियोजित जागा तरी असणारच, हक्काची 3 मीन 3.5 काय असणारच, ती व्यवस्था असेलच, असणारच. आम्ही मंदिराचा कलश बघितल्यानंतर हात जोडतोय. आमची श्रद्धा आहे, भावना आहे, निष्ठा आहे, भाव आहे आमचा. आम्हाला माहित नाही त्या गावात कसल्या देवाचं मंदिर आहे, कलश दिसतोय, हात जोडणं आमचं कर्तव्य. रस्त्यातून एखाद्या ठिकाणी जर आम्हाला जात असताना कुठेतरी दगडाला शेंदूर लावलेला दिसला ना, तरी आम्ही हात जोडतोय, कारण आमचा भावच तसा आहे ना. काय भावच आहे आमचा, आमची श्रद्धा आहे ना, श्रद्धा आहे आमची. पण गाव सोडता सोडता कधीतरी गावाच्या बाहेर असणाऱ्या त्या स्मशानभूमीकडे पाहून कमीत कमी एवढं तरी स्मरणात ठेवा की एक दिवस मला इथे यायचं आहे
आणि माझी ही हक्काची जागा आहे. ऐका, ज्या दिवशी आम्ही हे स्मरण ठेवू की एक दिवस आम्हाला या ठिकाणी यायचं आहे, त्या दिवशी सगळ्या प्रकारचे वाद बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही, सगळ्या प्रकारचे विवाद बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जगणं सुंदर होईल. आम्हाला जायचं आहे ना. हे स्मरण संतांनी ठेवलं. आम्ही मृत्यूला घाबरतोय, संत घाबरले नाहीत. संत म्हणतात मृत्यूचं स्मरण असावं, भाई कदापि नसावं. भीती नकोस, आठवण पाहिजे. भीती धरून काय करणार आहेत तुम्ही? आम्ही मृत्यूला पर्याय निर्माण करतो. कितीही पर्याय निर्माण केले तरी मृत्यूला पर्याय नाही. त्यासाठी व्यवस्था निर्माण करा, तयारी निर्माण करा. तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. जर मला जायचं आहे तर वाद विवाद वितंडवाद, हे माझं ते माझं, आणि भ्रांतीचं ओझ माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझी माझी बुडताही न सोडे कुंजे कुळाभिमान. मी करतोय, मी जगतोय, मी वागतोय, माझ्यामुळे तुम्ही आहात, कुठपर्यंत आहे? आपले पूर्वीचे पण जे गेले ते पण असेच बोलायचे, मी जर गेले तर भुगजे राहाल तुम्ही, माझ्यामुळे तुम्ही खाताय पिताय, मी कमवून आणतो म्हणून तुम्हाला 4 घास मिळताय. उद्या जर मी गेलो ना मग तुम्हाला आठवण येईल. किती गेले? आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही रायसा झाला. बैलगाडीच्या खालून जो कुत्रा चालला होता की नाही, त्या कुत्र्याला वाटते गाडी मी ओढतो. मोठा डौलाच चालला होता तो, जात असताना त्याला वाटलं गाडी मी ओढतोय, गाडी मी ओढतोय. पण हे त्याचे विचार ज्या वेळेला एका बैलाला कळले, त्यावेळेला त्या गाडी ओढणाऱ्या बैलाला जेव्हा कळले, तेव्हा त्या बैलाने एक लाद बाजूला आणली. त्या कुत्र्याच्या लागल्यानंतर ओरडत ओरडत तो कुत्रा गाडी पासून फार लांब पर्यंत गेला आणि मग तिथून निरीक्षण करायला लागला, अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालली. हेच तुला दाखवायचं होतं म्हणून ती लात आणावी लागली. मी बाजूला झालो तरी गाडी चालली. भ्रम आहे आपला. म्हणून म्हटलेले नाही, कोणाची कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे, प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या माईचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्ध कोण एका जवळी वैद्य काय करणार, प्राण्या माईचा बाजार. कोण कोणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसती आपले भार या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे आप हित संपत्तीची, कुणी नसे या जगी आपले घरी का असतो धर्माची. म्हणून आम्ही क्षणक्षण हा विचार केला पाहिजे की भगवंताने आम्हाला आयुष्य जो दिलेला आहे ना, तो आयुष्य आम्ही सार्थकी लावला पाहिजे, सार्थकी लावला पाहिजे. जन्म झालेला आहे, जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा हे आमच्या हातात नव्हतं. होतं का? कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच तरी जन्म आली. ऋणानुबंधाच्या गाठी, ज्या ठिकाणी आमचे ऋण, ज्यांच्यावर आमचे ऋण, आमच्यावर ज्यांचे ऋण, त्याच ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे. जन्म आमच्या हातात नव्हता. आमचा जन्माचा सोहळा कसा झाला हे आम्हाला माहिती नाही. बर्फी वाटली का पेढे वाटले का गुळ देऊन भागवलं ते पण माहिती नाही, साखर हातावर देऊन भागवलं ते बाबा खरं आहे की कुठे आहे. जन्माचा सोहळा आमच्या हातात नव्हता. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे आमच्या हातात नव्हता. मृत्यूचा सोहळा आमच्या हातात आहे. ऐकताय ना? मृत्यू कधी यावा, कसा यावा, कुठे यावा हे आमच्या हातात नाहीये, पण मृत्यूचा सोहळा आमच्या हातात आहे. ऐका, मृत्यूचा सोहळा कशाला म्हणतात? तुमच्या मयताच्या वेळेला अनेक माणसं गोळा झाली म्हणजे तुमचा सोहळा मृत्यूचा झाला असं नाही. ती लौकिकता झाली, लौकिकता झाली. ज्याने गावाला त्रास दिलाय ना, लोकांच्या तगड्या घ्यायचं काम केलंय ना, कधी कोणाला सहकार्य केलं नाही, गरिबांचं शोषण केलंय, सोड्या लबाड्या केल्या, 2 नंबरने बरंच काही गोळा केलंय, अशा माणसाच्या मायतावर सुद्धा लोक म्हणतात अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल ना, याच्यासारखा म्हणजे माणूसच नाही. समाज कार्य कसं करावं ते यांच्याकडून शिकावा. बापरे, काय सोहळा कशाला म्हणतात माहितीये का? अंतरात्मा गेल्यानंतर आमचं काय होईल याचा विचार न करता, अंतरात्मा असताना आम्ही काय केलं पाहिजे याची जाणीव ठेवून जो कर्म करतोय त्याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर देह कुठे पडला, कोल्या कुत्र्याने खाल्ला, रानामध्ये सडला, गरज
गरज नाही. ज्याचं अंतरात्मा असतानाच देहावरचं प्रेम कमी झालंय ना, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात, त्याला जीवनमुक्त म्हणतात. त्या जीवनमुक्ताची ओळख करून देताना म्हटलेलं आहे, जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. जन्म आमच्या हातात नाही, मृत्यू कसा यावा, कुठे यावा, कधी यावा आमच्या हातात नाही. ऐका, मधल्या काळाला आयुष्य म्हणतायत, ते आयुष्य किती असावं आमच्या हातात नाही, पण आयुष्य कसं असावं ते आमच्या हातात आहे. आणि आयुष्य कसं असावं याचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून कीर्तन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबा वाचावे. आम्ही का वाचावे? आमचं जीवन सुंदर करायचं असेल, आमचं आयुष्य सुंदर करायचं असेल तर आम्ही संतांचा संग, संतांचे विचार ऐकले पाहिजे. बरं का, संतांचे विचार ऐकले पाहिजे. आम्हाला भगवंतानी आयुष्य कुठेही विकत न मिळणार असं आयुष्य दिलेलं आहे, कुठेही विकत न मिळणार आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्याचं आम्हाला सार्थक करायचं, ते आयुष्य आम्हाला आनंदाने जगायचं आहे, त्या आयुष्याची आम्हाला खऱ्या अर्थानं मजा घ्यायची आहे. जगता येत आहे ना. सुखाची व्याख्या अतिशय सोपी संतांनी सांगितलेली, अतिशय सोपी. देवाच्या कृपेने जे प्राप्त झालंय ना त्याच्यात समाधान मानणं यांना सुख म्हणतात. नाहीतर तुम्ही सुखी कधीच नाही. काय अन्यथा तुम्ही सुखी कधीच नाहीत. तुम्हाला असं वाटतंय की बंगला तयार झाला म्हणजे सुखी, चुकीची व्याख्या आहे तुमची. तुम्हाला असं वाटतंय की अमुक अमुक गाडी मी घेतली म्हणजे मी सुखी, चुकीची व्याख्या आहे. माणूस आशेने जगत असतो. एखादी आशा अपेक्षा त्याची असली आणि ती पूर्ण झाली की लगेच पुढची आशा निर्माण होत असते, लगेच पुढची आशा निर्माण होत असते. म्हणून तो मरेपर्यंत माणसाचं तीजवर पोट आहे पण भरत नाही भरत. आशेने जगताय ना ते. ज्या ठिकाणी भगवंताने आम्हाला जसं ठेवलंय तसं राहणं आणि त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. आणि म्हणून त्या भगवंताचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. हे आमचं आद्य कर्तव्य आहे, आमचं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. अजून काय मागवं देवाकडे आम्ही, सांगा ना. बापाने सर्व काही दिलेलं आहे, कशातच काही कमी केलेलं नाहीये. सगळं काही देऊन सुद्धा जर मुलगा अजून हट्टीपणा करत असेल तर त्या बापाला आनंद वाटणार आहे का? सगळं काही देऊनही जर तो मुलगा अजून काही बापाकडे अपेक्षा करत असेल, अजून काही बापाकडून जर मागत असेल तर बापाला आनंद वाटणार आहे? आणि 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग नरदेव भगवंतांनी आम्हाला दिलेला आहे. जो उभ्या करण्याचा आहे, विशेष बुद्धी आहे, विशेष जाणीव आहे, जगण्याचं स्वतंत्र आहे. आणि चारही वाचा या नरदेवाला आहेत. परा, पचंती, मध्यम आणि वैखरी. चारही वाचा नरदेवाला आहेत. उभ्या करण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं, 4 वाचा दिल्या, सगळ्या प्रकारची इंद्रिय दिलेली आहेत, व्यवस्थित आयुष्य दिलेलं आहे. अजून आम्ही काय मागतो देवाकडे? ज्या वेळेला आम्ही देवाच्या पुढ्यात हात जोडून देवाला प्रार्थना करतोय, देवाकडे मागतोय ना, त्यावेळेला देवही विचार करतात, अरे जे दिलंय त्याचीच किंमत तुला कळली नाही, जे दिलंय त्याचीच किंमत तुला कळली नाही, अजून काय मागतोय दादा, अजून काय मागतोय? आणि म्हणून देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. हे कार्य आमच्याकडून घडावं म्हणून हा नरदेह दिलेला आहे. खऱ्या अर्थाने नरदेह हे साधन आहे, बरं का. नरदेह हे उद्धाराचं काय आहे? साधन आहे. बरोबर आहे की नाही बाबा? फक्त आम्ही काय केलं पाहिजे? साधनेमध्ये आणलं पाहिजे त्याला, नाही का? साधनेत आणलं पाहिजे. आणि या कलियुगातली साधना अत्यंत सोपी आहे, कठीण नाही आहे. आम्ही संतांचा जर विचार केला, आज गाथा आम्ही घेतोय, 4-4.5 हजार अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आधी वाचावं माणसाने, मग गाथ्याला हात लावावा. कारण तेव्हा गाथ्याची किंमत कळेल, ती गाथा आम्हाला कशी भेटली. काय बापाने सगळं काही दिलेलं आहे, जे पाहिजे ते त्याला, त्याच्या सगळ्या हौस मौज गरजा सगळ्या आज बाप तो पूर्ण करतोय. पण मुलाला जर बापाच्या पूर्वीचे दिवस जर माहिती नसतील ना, तर बापाने कमावलेल्या संपत्तीची वाट लावायला तो मागे येत नाही. त्याला माहितीच नाही ना बापाने कसं कमवलंय, ते कसं गोळा केलंय, काय काय केलंय, त्याच्यासाठी ते माहितीच नाही ना.
सहज मिळाले त्याला असं वाटतं, म्हणून मग त्याची किंमत त्याला कळत नाही. गीतेवर भाष्य केलं, ज्ञानेश्वरीची रचना केली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षामध्ये माऊली ज्ञानोबांनी. आधी माऊलींचं चरित्र वाचा, मग ज्ञानेश्वरीची किंमत कळेल तुम्हाला. ज्ञानेश्वरी जी आज आमच्या हातात आहे ना, कसला कसला त्याग करून आणि मग ज्ञानेश्वरी आमच्या हातात आली. इकडे खुर्च्या खूप रिकाम्या आहेत, येऊन बसा बिंदास या. म्हणून ते ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना व्यवस्थित समाजाने स्वीकारावं, जगता वागता यावं, मानपत्र दे मिळावा म्हणून बरं का आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. काय समजतंय देहांत प्रायश्चित्त? 80-85व्या वर्षी जरी आम्हाला मृत्यू आला तरी सुद्धा ते आजोबा बोलतात, अरे देवा अजून 5 वर्ष ठेवलं असतं तर नातवंडाचं लग्न बघितलं असतं. काय 80-85व्या वर्षी जरी मृत्यू आला तरी एखादी आजी बोलते, पोरांच्या सगळ्या मुलांची लग्न बघितली, तेवढे एक मुलीच्या मुलाचं लग्न बघितलं असतं ना बरं झालं असतं. माझ्या डोळ्यासमोर तेवढं होऊन गेलं असतं, बरं झालं असतं. आता बोलण्यासारखं बरंच आहे, ज्यांचं ज्यांचं तुझ्या डोळ्यासमोर झालंय. काय अरे लेकर लहान आहेत ना दादा, त्या मुक्ताईला तर अजून माहिती नाही कशाला संसार म्हणतात आणि कशाला काय म्हणतात. ते लहान लहान लेकरांच्या पाठीवरून हात फिरवून, त्यांच्या डोक्यावरून माईचा हात फिरवून, याच्या पुढे माझ्या लेकरांना गोडधोड खायला मिळेल की नाही मिळेल, याच्या पुढे माझ्या लेकरांना आईची माया कोण देईल, बापाची माया कोण देईल माझ्या लेकरांना. आणि म्हणून तो माईचा हात फिरवून आता जायचंय, त्यांना कायमचं जायचंय. काही वाटलं नसेल का होते आई वडिलांना? एवढ्या लहान लहान मुलांना सोडून जायचं काही वाटलं नसेल? समाजामध्ये असेही हरामखोर माणसं त्यावेळेलाही होती की त्यांच्या मुलांना मानपत्र मिळावं म्हणून आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावणारी माणसं, हरामखोर माणसं होती त्यावेळेला सुद्धा. काय वाईट केलंय जगद्गुरू तुकोबांनी? समाजामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडवण्याचं कार्य केलं, जनजागृती करण्याचं कार्य केलं. खरं अज्ञान कशाला म्हणतात ते जगद्गुरू तुकोबांनी आम्हाला दाखवलं. खरी अंधश्रद्धा कशाला म्हणतात ते जगद्गुरू तुकोबांनी आम्हाला दाखवलं. कीर्तनात जाऊन मारण्यापर्यंत. आधी चरित्र वाचा संतांचं, मग कळेल तुम्हाला संतांचं जे वाङ्मय आम्हाला मिळालेलं आहे ना, कसला कसला त्याग केलेला आहे, काय काय प्रयत्न, काय काय यत्न केलेले आहेत. तेव्हा ती 4-4.5 अभंगाची गाथा आम्हाला मिळालेली आहे. चांगदेव 65, अमृतानुभव, हरिपाठ, ज्ञानेश्वरी आम्हाला कशी मिळालेली आहे, तेव्हा त्याची किंमत आम्हाला कळेल. आपला विषय आहे या कलियुगामध्ये देह हे साधन आहे, आम्हाला उद्धार करण्याचं. आम्ही साधनेत आलो पाहिजे. काय विषय आपला? आम्हाला अतिशय सोपी साधना करून दिलेली आहे संत परंपरेने. तेवढा काही त्रास आहे का आज आपल्याला? जो जगद्गुरू तुकोबांना झाला तेवढा त्रास आहे, जो माऊली ज्ञानोबांना झाला तेवढा त्रास आहे, जो शांती ब्रह्मा नाथ महाराजांना झाला तेवढा त्रास आहे आपल्याला. जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा. कान्होपात्रा म्हटल्यानंतर असं त्यांच्याविषयी म्हणत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे की कान्होपात्रा म्हणजे उकिरड्यावर निघालेली तुलस. बरं का? श्यामला नावाच्या वेशीची मुलगी कान्होपात्रा. बरं का? सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे आणि वेशीची मुलगी आहे. लोक काय दृष्टीने पाहत असतील बरं? काय दृष्टीने पाहत असतील?
शोषण करण्याच्या दृष्टीने लोक पाहत होती, लसके तोडण्याच्या दृष्टीने लोक पाहत होते, लोकांच्या वाईट नजरा तिच्याकडे भिरकावत होता. जसं जसं कान्होपात्राला कळायला लागलं की लोक आपल्याकडे वाईट दृष्टीने पाहतायत, वाईट नजरेने पाहतायत, आपलं शोषण करण्याच्या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहतायत, पांडुरंग परमात्म्याला कान्होपात्रा प्रार्थना करायला लागले, देवा माझी काय चुकी आहे रे देवा, हे सौंदर्य मला कोणी दिलंय? तोच दिलाय ना देवा. हे तारुण्य मला तोच दिलाय ना देवा. हे रूप, हे सौंदर्य, हे तारुण्य,